श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना एखाद्या भक्तावर जेव्हा स्वामींची कृपा होत असते ना, तर तेव्हा त्या भक्ताचे आयुष्य हे धन्य होत असते. कारण ईश्वराची भक्ती करत असताना ईश्वराने महत्त्वाचं म्हणजे भक्तांना साथ देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि आपले स्वामी तर असे आहेत की एखाद्या भक्ताने मनापासून जरी श्री स्वामी समर्थ म्हटले तरी देखील स्वामी हे प्रसन्न होत असतात. फक्त भक्ती करत असताना मनापासून निशंक मनाने आणि निस्वार्थ भावनेने केलेली भक्तीचे फळ हे नक्कीच स्वामी देत असतात. मग एखाद्या भक्तांकडून भक्ती कमी होत असली तरी देखील हरकत नसते, परंतु स्वामींना भरपूर अशी भक्ती करावी असं स्वामींचं कधीच नसतं. स्वामींकडे कोणत्याही इच्छेची पूर्ती न करता जेव्हा एखादी भक्ती होत असते तेव्हा मात्र स्वामी त्या भक्तीचं फळ हे नक्कीच देत असतात. किंवा कधी कधी एखादी गोष्ट हवी आहे म्हणून जरी स्वामींकडे भक्ती केली असेल तेव्हा मात्र भक्तीची परीक्षा ही नक्कीच घेतली जाते. कारण जेवढं तुम्ही मनापासून स्वामींची भक्ती करताना तेवढे स्वामी प्रसन्न होत असतात. मग जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये एखादा भक्त येतो तेव्हा मात्र स्वामी हे नेहमीच आपल्या भक्तांच्या हिताचाच विचार करत असतात. त्यामुळे काहीही न मागता जेव्हा भक्ती होते ना तेव्हा स्वामी हे प्रत्येक वेळी खूप काही देत असतात. कारण स्वामींना माहीत असतं की त्यांच्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे. त्यामुळे भक्ताने जर काही न मागता भक्ती केली ना तर स्वामी हे नेहमी त्या भक्तांवरती प्रसन्न तर असतातच, त्याचबरोबर त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये जे काही योग्य आहे ते स्वामी हे नक्कीच देत असतात. आणि जेव्हा स्वामींचे अनुभव यायला सुरुवात होतात ना तेव्हा ती एक वेगळीच अनुभूती होत असते आणि स्वतःला खरोखरच भाग्यवान समजले जाते. कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी आपल्यासाठी वेळ काढणं ही काही साधी गोष्ट नाही आणि तेव्हाच येतात सुंदर सुंदर अनुभव. त्याच पद्धतीने आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे लक्ष्मी विलास राठोर आहे आणि त्या मुंबईहून आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत, चला तर मग ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना, अनुभव शेअर करायचा आहे ताई. अनुभव शेअर करायचा, काल अनुभव आलेला आहे शेअर करायचंय. बरं बरं, नाव सांगायचंय का ताई? हा, लक्ष्मी विलास राठोड. बरं बरं, मुंबईवरून बोलते. मुंबईवरून. अच्छा अच्छा. किती दिवस झाले स्वामींच्या सेवेमध्ये आला ताई? आता काय 1 वर्ष झालं ताई मला. अरे वा. हा हा हा, काल कानी मठात गेलती मी. काल दसरा होता ना, मठात गेलेली. हा. मठातून मग अजून एक दुसरं देवीचं मंदिर थोडं लांब होतं, तिथून मठातून पायी पायी त्या देवीच्या मंदिरात गेलेली मी काल. हा हा, म्हणजे सारखंच जाता का तुम्ही मठामध्ये? हो, कधी कधी दर गुरुवारी जाते मी कधी कधी. हा हा. अरे वा. हा, जसं वेळ भेटलं तसं जाते ताई. मला काही एवढं शाळा गिळा काही शिकली नाही मी. हा हा हा. तर मी गेलेली मठात गेलेली, मठात पाया घ्या पडल्या स्वामीच्या. आणि तिथून मग एक समोर दुसरं एक मंदिर होतं दुर्गा देवीचं. हा हा हा. तिथं गेलेली, तिथं पण पाया घ्या पडून बाहेर निघाली मंदिरातून बाहेर मी. आणि तिथं आणि एक बाई कुठून आली काय आली ते माहित नाही मला. ती काय म्हणते मला एक साडी पाहिजेत म्हणे तुमच्याजवळ. अरे बापरे. हा हा, साडी पाहिजेत म्हणे. आता मी काय आता अंगावरचीच साडी होती, आता देव मंदिरात कशाला साडी घेऊन जाऊ. हो ना हो ना. मग ती काय बोलली मला साडी पाहिजे म्हणे. तर मग मी बोलली, मिस्टर पण सोबत होते. मग आम्ही दोघं बोललो तुला पैसे देतो, तू साडी घेऊन घे. हा हा. ती काय बोलली काय मला तुझ्याजवळून पैसे नको, मला तुझ्याजवळून साडीच पाहिजेत म्हणे. अरे बापरे. हा. अरे वा. मग आता काय करायचं, वेळ 1 वाजला होता दुपारी. हा हा.
दुकानं सगळे बंद झालते. दुपारच्या टायमाला दुकानं बंद होतात ना. मग आता मी म्हटलं ताई तुम्ही किती वाजेपर्यंत थांबता म्हटलं इथं. मी इकडे जातो म्हटलं कल्याणमध्ये. कल्याणवरून तुम्हाला मी साडी घेऊन आणते म्हटलं. ते बोलले मला मी थांबते म्हणे इथं 10 वाजेपर्यंत थांबते म्हणे. आम्ही दोघं नवरा बायको गेलो आणि म्हणजे घरातलं किराणा वगैरे भरलं आणि दुकानातून त्याच्यासाठी मी 200 रुपयाची साडी घेतली त्याची. आणि ती आली तिला दिलं. एवढी खुश झाली ती साडी बघून. अरे वा. आणि ताई म्हणे मला आंघोळीला साडी नव्हती म्हणे. मी आता लगेच आंघोळीला जातो म्हणे लगेच साडी घालतो म्हणे तुझी. अरे वा. अशी बोलली मला ती. लगेच ती कुठून निघाली तर मला माहित नाही. लगेच निघाली तिथून. अरे वा. म्हणजे बघा ना दुर्गा देवीच्या याच्यामध्ये 9 साड्या असतात ना 9 रंगाच्या. दररोज वेगवेगळी साडी घाल. आणि नेमकं त्यामध्येच तुम्हाला किती म्हणजे मागून घेतल्या का दान घेतलं त्यांनी. स्वामी आईच आले त्या रूपामध्ये. साडी तुमचीच पाहिजे आणि साडीच पाहिजे. पैसे नाही घेतले ताई तिनं माझ्याजवळ. बघा ना मग ती जर समजा दुसरं कोणी असते तर तिनं पैसे घेतले असते ना. तिला मग ती म्हटली असती चला बाबा आपण या पैशाचा दुसरा काय उपयोग करू शकतो. साडीच कशा. आणि 2-3 बायका बसलेल्या होत्या बाहेर. ते पैसे मागतात ना. त्यांनी एकाने मला साडी मागितली नाही. या बाईने मला साडी मागितली. अरे वा. पण तिला मी दिलं पण 200 रुपये दुकानातून आणून तिला साडी दिली आणि ती लगेच तिथून निघाली. अरे वा. आणि मंगळवारी आहे ना. मंगळवारी पण मिस्टर काम बीएमसी मध्ये आहेत ना मिस्टर माझे. कामावरून घरी येताना कल्याण आहे म्हणून ठाण्यालाच उतरले. ते काही माहित नाही. थोडीशी ड्रिंक करतात ना मिस्टर. त्या धुंदीमध्ये कल्याण आहे म्हणून ठाण्यालाच उतरले जायचे. आणि त्यांना रस्ता सुचत नव्हतं इकडं कल्याणकडे यायला. अरे बापरे. मग मग ते घरी आता मी फोन लावते मला माझा फोन उचलतात. मला बोलते की मला रस्ता सुचून नाही राहिलं असं तसं. आता कसं येऊ काय. मी उलटी सुलटी बोलून राहिली ना मिस्टरांना की तुम्ही ड्रिंक केली म्हणून उतरले असं तसं. मला मिस्टर बोलते असं बोलू नको म्हणे मला. माझी गलतीच नाही म्हणे. मी कसं उतरलं ते मलाच माहित नाही म्हणे. अरे बापरे. मग मग काय स्वामी समर्थ आहे मंत्र चालूच होतं तोंडात. तुमचा जप चालू होता. जप चालूच होतं तोंडात. म्हटलं स्वामी येऊ द्या घरी येऊ द्या घरी. बरोबर 9 वाजता घरी आले. आणि सकाळी उठून परत अंघोळ पाणी करून दिवाबत्ती लावून परत कामाला गेले. आणि मिस्टर गेल्यावर थोडीशी मी झोपली होती. म्हटलं रात्रभर मला काही झोप आली नाही. मग आले कसे घरी ते. आले ते बरोबर घरी. मग म्हणजे त्यांच्याच मनाने आले का. हो त्यांच्याच मनाने आलं. मग रस्ता सुचला ना त्यांना. माझं जग चालूच होतं ना. म्हणजे स्वामींनी मार्ग दाखवला. मार्ग दाखवला. रस्ता दाखवली मिस्टरांना स्वामींनी. परत 9 वाजता घरी आले. 9, 9:30ला. जेवले नाही काय नाही. थकलो म्हणे मी. मला झोपू दे म्हणे. ते झोपले. पण मला रात्रभर टेन्शन कसे काय गेले. हो ना. अगोदर असं कधीच झालं नाही ना. आणि सकाळी उठून आंघोळ पाणी करून कामावर गेले ते. मी झोपली नंतर ताई तर मला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं. मला स्वप्न पडलं तर मी कुठंतरी गेलेली आहे. मला रस्ता सुचत नाही. तुम्ही घरी यायला. स्वप्नामध्ये. मला रस्ता सुचत नाही. मग एक बाई भेटली. त्यांना मी विचारते म्हटलं ताई मला रिक्षा बस स्टँड सांगा तुम्ही. मला घरी जायचंय. ती काय बोलली मला अशी सरळ जा म्हणे. तुला रिक्षा बस स्टँड तुला दिसेल म्हणे. जशी ती बाई बोलली तशी मी पुढे गेले. मला रिक्षा बस स्टँड सुचलं नाही. दिसलं नाही. मला दिसलं काय रेल्वे स्टेशन. अरे बापरे. हो रेल्वे स्टेशन दिसलं. त्याच्यात का नाही मी बंजारा जातीची आहे ना. राठोड. आमच्या याच्यात जुन्या बायका घागरा वगैरे घालतात. जळगाव इकडे. ते आमच्याच जातीवाल्या बाया मला 15-20 दिसल्या ताई. 15-20 दिसल्या. तर ते माझ्या समोर चालतात. माझ्यासोबत बोलत नाही काय नाही. म्हटलं असं कसं. माझ्याच जातीच्या बाया म्हटलं मला बोलत नाही. समोर चालल्या. आणि पब्लिक एकही दिसत नाही. या बायका माझ्या जातीच्याच बायका मला घागऱ्यावरून जुन्या म्हाताऱ्या बायका ते मस्त आटी चोटला घालतात ना आमच्या इकडं. तसे घालून मला हिरवे पिवळे लाल हे सगळे 15-20 बायका दिसून राहिल्या.
अरे बापरे, म्हणजे तुम्हाला काय नवरात्रीतल्या 9 देवींनी दर्शन दिलं का काय ताई? हा तर तसं दिसलं मला. नंतर परत माझी झोपच जागी झाली ताई. म्हटलं अरे बापरे, नवरात्रीची 9 दिवसात म्हटलं शेवटच्या दिवशी मला काहीतरी मार्ग दाखवला. अरे वा. आणि परत काही एक म्हातारा आहे ना, रेल्वे स्टेशनवरतीच म्हातारा मला हातामध्ये डब्बा घेऊन दिसलाय ताई. अरे बापरे. हा डब्बा घेऊन दिसला. हा डब्बा घेऊन दिसला. जर्मनचा डब्बा होता त्याच्या हातात. हा बोलले का काय तुम्हाला? बोलले नाही मला, ते फक्त दिसले. मला म्हणते तू विसरली काय म्हणते, मला विसरली म्हणते, एवढाच शब्द बोलला मला. अरे वा. तेवढ्यात माझी झोप जागी झाली. लगेच मी पटकन उठली, लगेच आंघोळ पाणी केलं, लगेच दिवाबत्ती केली आणि पूजा गिजा केली आणि एक महाजप केली. मला विसरले का, म्हणजे मी तुझ्या बरोबर आहे मला विसरलेस का, तुला कोण पाहिजे अजून? हा तेवढं मला काल 2 दिवसात अनुभव आले मला हे. अरे वा, खूप छान. मला काय वाचायला येत नाही, काही येत नाही, तरी मी माझं एक एक शब्द मी वाचते. सेवा काय करता ताई तुम्ही? महाजपच करतेच आहे, मला दुसरं काहीच येत नाही सध्या. म्हणजे फक्त नामस्मरण चालू असतं. नामस्मरण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि हे सारामृत आहे ना, एक एक शब्द वाचते मी. अरे वा, म्हणजे तुमचा प्रयत्न चालू आहे ताई. एक एक शब्द वाचते. तर आता येईल ना गुरुवार, त्या गुरुवार पासून म्हटलं मी 9 गुरुवार व्रत करते असं माझ्या मनात चालू आहे विचार. नाही, खूप सुंदर अनुभव आहेत. आणि कसं आहे, मनापासून सेवा करणं हे महत्वाचं आहे ताई. जे काय देतात ते स्वामींच्या इच्छेने मिळत असतं. तुम्हाला नवरात्रीमध्ये 9 देवींचं दर्शन पण झालं, स्वामींनी पण दर्शन दिलं. खूप छान अनुभव आहे ताई. एवढं आलं मला अनुभव. आता म्हटलं मला आलं, मी मोबाईल पर बघते तुमचं हे. म्हटलं आता ताईला म्हटलं नंबर काढला मी मोबाईल वरूनच, तुमचं शेअर करू द्या म्हटलं ताईसोबत. हो चालेल. खूप सुंदर अनुभव आहेत, शेअर करते मी ताई. चालेल. नाव माझं लक्ष्मी राठोड आहे. हो चालेल. कल्याण मध्ये राहते मी. बरं चालेल. ठीक आहे. चला, श्री स्वामी समर्थ आहे. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना असेच सुंदर अनुभव येत असतात. आणि स्वामी शक्ती ही पाठीशी आहे हे नेहमीच स्वामी दाखवून देत असतात. स्वामींची सेवा करत असताना नेहमीच स्वामी बरोबर हे असतातच, परंतु आपल्या भक्तांना हे देखील सांगत असतात किंवा दाखवत असतात की मी नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर असतो. तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतात तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे जो काही स्वामींनी अनुभव तुम्हाला दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. जशी प्रत्येक भक्तांवरती स्वामींची कृपा झालेली आहे तशीच दुसऱ्यांवरती देखील झाली पाहिजे आणि तसे स्वामी भक्त वाढले पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला आलेला जो स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे तो शेअर करायचा आहे. स्वामींनी तुम्हाला अनुभव देऊन त्यांचे कार्य संपलेले आहे. जे काही कार्य आहे ते तुमचे कार्य आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षड्यक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. हे नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळ काळ अटींची गरज लागत नाही. तुम्ही जिथे असाल तिथे काम करत सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करू शकता. ही सेवा देखील तेवढी सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे कोणतीही सेवा कमी किंवा जास्त नसते. जेवढी तुम्ही मनापासून सेवा करता
तेवढी सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते. त्यामुळे तुम्हाला काम करताना, प्रवास करत असताना देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा नेहमी चालू ठेवायचा आहे. तर तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा नामस्मरण नक्की चालू ठेवाल हीच आशा करते. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.